आणि विचारणार आहे या की हा चिक्या कोणाकोणासोबत पळालेला आहे काय या आणि जाणून घेऊया थेट या ठिकाणी। तर हा जो चिक्या आहे कोणाकोणासोबत आतापर्यंत पळालेला आहे किंवा काय? हा चिक्या आहे त्याचा गुरु ओडूचा कृष्ण ड्रायव्हरांचा देवा। त्या बैलांना हा कोणी शिकवलेला आहे। त्यानंतर प्रशांत कांबळे पिंपुडे यांचा वजीर पावऱ्या या बैलांवर, परत सौरभ ड्रायव्हर ढवळ यांचा वजीर, खेडचा दौलत, नांदगिरीचा झोलर, अशा बऱ्याच बैलांसोबत चिक्या पळालेला आहे। खेड कोणतं नक्की? नांदगिरी खेड। नांदगिरी खेड हां झोलर। हां तर ह्याला पळवणारे आत्तापर्यंत ड्रायव्हर? हां ह्याला पळवणार पहिल्यांदा ह्याला शिकवला सामा ड्रायव्हर शिवतर। बर। त्यानंतर कृष्णा ड्रायव्हर ओढूत, रणजित ड्रायव्हर ओढूत, ते आमच्या घरचे असले ड्रायव्हर आहेत। तर ह्या ड्रायव्हर आहेत हे सर्व आपण या ठिकाणी जाणून घेतलेले। पण बैलगाडी क्षेत्रामध्ये असं तुम्हाला केव्हा अनुभवायला भेटले का ड्रायव्हर आहे त्यांनी ठराविक एवढेच मला पाहिजेत किंवा काय, किंवा त्याशिवाय मी असं येणार नाही तुमच्याकडे? असं नाही, तसं काय नसतं। आपला फोन असला गेला ना त्यांना, ते कोणाच्या पण गाडीवर असले तरी येतात आपल्या गाडीवर बसण्यासाठी। मी आपल्या घरातले सारखेच आहेत ते, घरातले असल्यामुळं या ठिकाणी हा विषय जास्त करून येत नाही आपण पाहताय। तर चिक्या आहे, तर चिक्या विषय आणखीन जाणून घेऊया माहिती। तर चिक्या आहे आत्ता, चिक्यासोबत आपल्याला कोणाचा पायरा करावा असा वाटतोय काय सांगाल? पैरं तर खूप करावं असं वाटते, पण पैरं होत नाहीत। आम्ही बरेच आत्ता पैरे करायला गेलेलो, पण देतो म्हणतात आणि देत तर नाहीतच। नाही म्हणत नाहीत, देतो म्हणतात। पुढच्या मैदानाला गाडी आणू, त्या पुढच्या मैदानाला आणू, 4 मैदान म्हणतात की बाबा ही तारीख आमची बुकिंग आहे, ती तारीख बुकिंग आहे। शेवटी नशीब आहे, त्याला जेव्हा गुलाल पडणार आहे तेव्हाच पडणार। ह्याच्या मागचं नक्की काय कारण आहे थोडक्यात सांगा? काय कारण आहे ह्याच्या मागं असं की पायरा न होण्याचं? मगाशी तुम्हाला सांगितलं ना, शेवटी काय होतं सगळ्यांना वाटतात ना किंवा सगळ्यांची बैलं गुलालात राहावी ती, त्यामुळं काय होतं पैरं होत नाही ती। शेवटी कसं होतं सगळं पैशानं होत नाही ना, सगळं कुठली गोष्ट पैशानं होत नाही। शेवटी माणसाने माणुसकी जपली पाहिजे। बैल काय आज पळ उद्या पळ, पण संबंध किंवा माणुसकी आपण जी म्हणतो ती कायम राहिली पाहिजे। आत्ता या मैदानामध्ये चिक्या पास झाला वगैरे, गट पास पळाला, चांगल्या प्रकारे पळाला। या ठिकाणी तुम्ही मालक आहात, चिक्याचे पैरेदार या ठिकाणी आहेत आपण पाहतो या। तर कसं वाटतंय तुम्हाला आत्ता? किती आनंद झाला? आनंद तर तो शब्दात सांगता येणार नाही, कारण तो एक बैल दावणीला असल्यावर कळतं काय आनंद आहे ती गगनात। हां तो असं कोणी विचारलं नाही किती आनंद आहे, असं शब्दात तर सांगता नाही येणार किती आनंद आहे ती। खूप आनंद आहे तो, कारण आपण स्वतः सांभाळतो त्याला, घरी सगळं करतो, त्यामुळे आपल्याला खूप जास्त सगळ्यात आनंद आपल्याला आहे। चिक्याचा स्वभाव थोडक्यात जाणून घेत। चिक्या स्वभाव तर माणसागतच आहे, त्याला सगळं कळतं। चिक्या सगळं कळतं, मारत नाही काय नाही काय नाही। आमच्यातल्या कुठल्याच पोरांना तो शिंगसुद्धा हलवत नाही किंवा काही करत नाही काय नाही। घरी पण तो कुणाला त्रास देत नाही काय नाही काय नाही, शांत संयमी वगैरे काय? हां शांत संयमी। शेवट जाता जाता एक प्रश्न विचारतो आणि या ठिकाणी थांबतो। चिक्याचा म्हणजे खाद्य काय या? चिक्याचं खाद्य काय सर्वसामान्य माणसाला असतं, तेच आहे। उडीद डाळ आहे, शेंगदाणा आहे, भुसा आहे, दुसरं काय असं वेगळं काय नसतं त्याला। कारण शर्यतीची बैल किंवा आपल्या शेती मशागतीची बैल ह्याच्यामध्ये खाद्य वेगवेगळं असते, यासाठी नाही काय खाद्य, काय आपलं घरचं खाद्य आहे तेच असतं। शेंगदाणा पेंड, उडीद डाळ, भुसा एवढंच असतं या ठिकाणी। आपल्या विकास नाळे यूट्यूब चॅनलला तुम्ही अतिशय वेळात वेळ काढून आणि मुलाखतीला अतिशय सविस्तररित्या जाणून घेण्याचा हा प्रयत्न होता, आणि तुम्ही या विकास नाळे यूट्यूब चॅनलला सविस्तर माहिती, विचारलेल्या प्रश्नांची व्यवस्थित सर्व माहिती दिल्याबद्दल तुमचं विकास नाळे यूट्यूब चॅनलकडून मनापासून आभार मानतो। या ठिकाणी ही मुलाखत या ठिकाणी संपली असं जाहीर करतो। तुमचे पण धन्यवाद, वेळ काढून आमच्यासाठी तुम्ही मुलाखत घ्यायला आला। आता तर कोणी येत नाही शक्यतो, पण आता कसं आहे तुम्ही आला, मग तुमचं मनापासून आभारच मानतो मी सर्व टीम चिक्याची।
आत्ता ही मुलाखत या ठिकाणी संपल्याची जाहीर करतो. ही मुलाखत तुम्हाला कशी वाटली ही नक्कीच खाली असलेल्या कमेंटमध्ये सांगा की कशी वाटली काय, आणि काही टाका तुमच्या ह्यानं बाबा हा चिक्या आमच्यासोबत पळाला आहे किंवा काय, आणि नक्की कुठून तुम्ही हा व्हिडिओ पाहताय हे मात्र कमेंटमध्ये टाकायला विसरू नका. तोपर्यंत पाहत राहा विकास नाळे यूट्यूब चॅनल. धन्यवाद तुमचे सर्वांचे देखील मनापासून.